अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 33। श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगदुद्धारा कनकवर्णा नरहरी चतुरा। ऐक्यत्व कारणे हरिहरा शक्य एक तुझेची। तरी आता कृपा करुनी ग्रंथ सुचवी सुढाळ रत्नी। शुभयोगी श्राव्य भाषणी स्वीकार करी महाराजा। मागिले अध्यायी मच्छिंद्रनंदन त्रिविक्रम देही संचरून। गोरक्षतीर्थ स्नाना कारणे धाडिलासे मच्छिंद्रे। या परी गोरक्षनाथ मही भ्रमता नाना तीर्थ। तो गोदातटी अकस्मात येऊनिया पोहोचला। तो गोदातटी भामानगर तयारण्यात गौरकुमर। परम झाला क्षुधातूर जठरा नले करुनिया। ग्राम पाहता तो अरण्यात उदक एक योजन न मिळे तेथ। तया स्थानी क्षुधाक्रांत अनल जैसा पेटला। मार्गी चालता दिशा लक्षित तो शेत देखिले अकस्मात। कृषी कर्म प्रांजळवंत पाहुनी सुमार धरी येला। तव तो कृषीवल माणिक नामी वय 10 वर्षे देहधर्मी। मध्यान्न समय साधुनी भोजनाते बैसला। पात्र घेतले पुढे वाढून कवळ करावा जो मुखी अर्पण। तो अकस्मात गौरनंदन आदेश शब्द गाजवी। तव तो माणिक कृषी शेती ऐकुनी आदेश शब्दाप्रती। योजिला कवळ ठेवणी हाती प्रेमे नमित तयाते। म्हणे महाराजा तुम्ही कोण किमर्थ घेतले आडरान। येरू म्हणे मी तपोधन क्षुधानळी पेटलो। परम झालो तृषाक्रांत म्हणोनी होऊनी आलो अतीत। तरी सन्निध अन्न असेल तू ते भिक्षा म्हाओ पावी। ऐशी ऐकता तयाची वाणी म्हणे महाराजा योगेंद्र मुनी। निधान आहे मनोधर्मी पात्र वाढिले भक्षावे। मग तो उठोनी त्याची वेळी शीघ्र ओपी पत्रावळी। आणि मृत्कुंभ भरोनी जवळी शीघ्र करी पुढारा। मग तो गोरक्ष तपोधन हस्तपाद प्रक्षाळून अन्नपात्र पुढे घेऊन जठराहुती घेतसे। पूर्ण झाल्या जठराहुती मग सहजची तुष्ट झाला चित्ती। की रुखा होता जलप्राप्ती लवणाकार पावतसे। की दरिद्र्याप्रती देता धन मग कान पावे तुष्ट मन। की यथेच्छ मेळविता झाल्या कारण तोष शरीरी मिरवेना। तन्याय कृषी नरेंद्रोत्तमा घडुनी आले तुष्ट महिमा। मग प्रसन्न होऊनी चित्तद्रुमा वरद फळा दावितो। म्हणे कृषी का कवण नाम मिरवला हो देहधर्मी। येरू ऐकुनी म्हणे स्वामी आता कासया पुसता हो। तरी महाराजा आटाटी करावी प्रथम कार्यासाठी। कार्य झालिया व्यर्थ चावटी अन्यासी कासया शिणवावे। तरी आता कार्य झाले पुढे योजी शीघ्र पावले। गोरक्ष म्हणे बोलशी बोल सत्य असती तुझे बा। परी तुवा माते दिदले अन्न तेणे मम चित्त झाले प्रसन्न। तरी तव देही किंचितपण सत्य असेल वद माते। जे जे कामना असेल तू ते ती पूर्ण पावशी फळसहिते। येरी ऐकुनी कृषी त्याते ऐसे उत्तर देतसे। म्हणे महाराजा महीपाठी तुम्हीच हिंडता भिकेसाठी। ते तुम्ही मोह धरुनी पोटी माते काय द्यालजी। भणंगापाशी भणंग गेला तो काय देऊनी तृप्त झाला। खडका उदक पान्हा ओला कदा काळी दिसेना। तुम्ही तेवी हिंडता अन्नासाठी
आम्ही काय देणार जेठी, नाथ म्हणे इच्छा तुष्टी, आता तुझी करीन बा. येरी म्हणे पुरे बोलणे, काय आहे तुम्हा स्वाधीन, तरी आणिक तुझ कारण, लागत असेल ते माग. नाथ म्हणे रे एकदान, तू आधी धल्या झालो प्रसन्न, तरी काही तरी मजपासून, मागुनी घेई कृषीराया. येरू म्हणे उगलाईस, तुवा काय द्यावे आम्हास, तरी काही न मागू सुरस, पंथ आपुला क्रमिका. ऐसे बोलता माणिक नामी, गोरक्ष विचारी आपुले मनी. आडवंगासती कृषी धर्मी, सदा विपिनी बैसुनिया. तरी हा माते म्हणतो माग, परी त्याच्याची हितार्थ करावा लाग. ऐसे विचारोनी मनोवेगे, तया लागी बोलतसे. म्हणे कृषीराया ऐक वचन, तू आम्हासी म्हणशील देऊ देणे, तरी मागे सरस वचन, निश्चय करूनिया बोलावे. येरू म्हणे तापसा ऐक, माते दिससी महामूर्ख, जो देणार आपुले आत्मसुख, तो मागे सरणार नाही की. अरे चंद्र असे शीतळपणी, तरी तो वर्षेल दाहकपणी, परी तो ढळणार नाही प्राणी, मागे पाऊल कासया. सविता राज तेजो दीप्ती, तोही अंधकारी करील वस्ती, परी उदार तो औदार्या प्रती, मागे पाऊल सारीना. मही गेलिया रसातळी, परी औदार्य प्राप्ती महाबळी, त्या कृपणत्व कदा काळी, अंगा लागी स्पर्शेना. तरी कोणते मागणे तू ते, मागुनी घेई जे त्वरिते, मी बोलतो निश्चयाते, निश्चय माझा पाही का. ऐशी बोलता विपुल वार्ता, गोरक्ष म्हणे अपुल्या चित्ता, तरी मनाचे करणे मागू आता, कैसा सांभाळील पाहू तो. ऐसा विचार करूनी चित्ती, म्हणे मज दाविका विपिनपती. जे जे आवडेल तुझे चित्ती, ते तू न करी महाराजा. काही एक इच्छील तुझे मन, ते तू न करणे हेची मागणे. इतुके देऊनी तुष्टपण, भोळवी का कृषी राजा. ऐशी वदता तयाची वाणी, अवश्य म्हणे कृषी कर्मी. हा धर्म आता पुले धर्मी, अर्कावधी रक्षीनगा. ऐशी तैशी देऊनी भाक, तुष्ट केले शरीरास. असो गोरक्ष त्या विपिनास, सांडुनिया चालीला. माणिक नामी कृषी शेतात, मुक्त करिता झाला उत. येठणे बांधुनी समस्त, भार सकळ वाहातसे. वृषभा मागे दिधले लावून, मवळी घेत येठण उचलून. मनात म्हणे ग्रामासी जाऊन, क्षुधाबल घालवावे. इतुकी मनी योजना होता, स्मरण झाले गोरक्षनाथा. पुत्र कल्याण आणिता चित्ता, मनाचे करणे उल्लंघावे. मन इच्छित असे घरी जावया, तरी आपण न जावे तया ठाया. मग तेथेची उभा राहुनिया, गाढ निद्रा करीतसे. मवळी येठणाचा भार, घेऊनी उभा महीवर. नेत्र झाकुनी चिंतापर, हरिनामी योजितसे. मन इच्छी हलवू अंग, परी न हाले धडभाग. स्थिर होनी संचरले ओघ, वचनार्थ संपादी. तरुपर्ण जे येती उडोन, तेची करीतसे भक्षण. मनी येता साठवण, तेही त्याग पर्णींचे करीतसे. मग सहज स्थिती वायुलहर, अकस्मात येतसे मुखावर. तितुकेची प्राशन आहार पर, अमल मन होतसे. तेणे कृश झाले शरीर, सकळ आटुनी गेले रुधिर. मास म्हणाया तीळभर, स्वप्ना माझी दिसेना. त्वचास्ती झाल्या एक, उभा राहिला कष्टदायक. येरीकडे तपो बालक, बद्रिकाश्रमी पातला. बद्री केदार नमुनी त्वरित, पाहू चालिला चौरंगीनाथ. तव गुहागृही शरीरावरती, वाळवी वारुळ विराजले. मुखी तितुकी नामावळी,
आणि नेत्रचंद्री असे शिळाभारी असे स्थित तया स्थळी गोरक्षनाथ प्रकटला. त्वरित द्वाराची शिळा काढून पाहे तयाचे शरीरा कारणे तो वारुळ गेले वेष्टून सर्व अंगी तयाच्या शिळाचंद्री न हाले पाती राम शब्दे वलगे उक्ती ते पाहुनिया गोरक्षजती परमचित्ती हळहळला. मग शरीराचे वारुळ काढून पाहे तयाचे शरीरा कारण तो हस्तपाद लवे करून तपोबळे आले ते. मग सावध करूनी तया ते म्हणे पाहे मी आलो गोरक्षनाथ. शीघ्र कवळुनिया तयाचा हस्त बाह्यात्कारी आणिले. मग कृपे करिता अवलोकन शरीर शक्ती आली दारुण. मग उठूनी वंदी गोरक्ष चरण म्हणे सनाथ झालो असे मी. या परितयासी आलिंगुनिनाथ म्हणे बा कैसा झाला चरितार्थ. येरी म्हणे मज माहीत नाही चामुंडे विचारी. मग विचारुनी चामुंडेसी वृत्तांत पुसे चरितार्थासी. येरू म्हणे आम्ही फळासी देत होतो महाराजा. परी चौरंगी न करुनी भक्षण बैसला होता शिळा लक्षून. मग फळेची पर्वताप्रमाणे गोरक्षा ते दाविली. फळ नगा पाहुनी तपोजेठी विस्मय करी आपुल्या पोटी. म्हणे धन्य याची तपोरहाटी ब्रह्मादिका तर्क्य. परमचित्ती कृपा वेष्टुनी मौणी ठेविला वरद पाणी. अनुग्रह चोज पुन्हा दावनी ब्रह्म सनातन केलासे. पुढे चौरंगीसी घेऊन बद्रिके दारालया आणून जागृत करूनी उमारमण चौरंगी ते भेटविला. मग तेथे राहुनी षण्मास सकळ करविला विद्याभ्यास. अस्त्रशस्त्र बहुवस प्रवीण झाला महाराजा. मग सकळ देवा ते पाचारून तपोबळे केले सघन. मग सकळ दैवते तुष्ट करून वरद प्रज्ञा आराधिले. सकळ देव वर देऊन पहाते झाले आपुले स्थान. येरीकडे बद्रिके दार नमून चौरंगी सह निघाला. त्वरे येऊनी वैदर्भ देशात चौरंगी ते कौंडिण्यपूर दावित. म्हणे बारे तव माता तात भेट घेई तयांची. भेटशी तरी कैसा त्या ते जगी जाऊनी अतिख्यात. हस्तपादांचे मुंडन खंडन निमित्त उत्तरासूड घेई जे. रायेचे दिले तव हस्तपादासी परी दुसदुसी आहे मम मानसी. तरी आपुला प्रताप संगम रायासी निज दृष्टी दाविका. अवश्य म्हणे चौरंगीनाथ भस्म चिमुटी कवळुनी हस्त. रायाचे लक्षुनी बागायीत वातास्त्रासी सोडीतसे. तव तेथींचे वनकर 601 सहस्त्र. वातचक्रे उडवूनी अंबर दाविता झाला तयासी. पुन्हा वातास्त्र घेत काढून तव ते उतरती मही कारण. किती पडले मूर्छना वेष्टून किती एक ग्रामी पळाले. ते येऊनी राजांगणी सांगते झाले विपरीत करणी. कोणी केली न दिसे नयनी आश्चर्य बहु होतसे. मग भृत्या ते पाचारून पुसूनी त्या ते वर्तमान. कोणी केले आला कोण शोधा लागी धाडी तसे. तो येरीकडे चौरंगी सहित पाणवथी बैसला गोरक्षनाथ. हेर पाहुनी त्वरित रायापाशी पातले. म्हणती महाराजा पाणवथ्यासी बैसले आहेत 2 तापसी. तीव्र तेजी कानफाट वेशी विद्यार्णव दिसताती. ऐसे ऐकुनी राजेश्वर स्वमनी आपुला करी विचार. आले असती गोरखमच्छिंद्र पुत्र दुःखे द्वेषाने. तरी आता त्वरे करून तयासी जावे शरण. ना तरी ग्रामासी पालथे करून प्राणां प्रती हरतील. ऐसा विचार करूनी मानसी राव सामोरा ये समारंभेसी. गजवाजी शिबिका रथांसी कटकासह येतसे. ग्रामाबाहेर कटक येता
गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा आपुला प्रताप आता निजदृष्टी दावी का ऐशी ऐकता गोरक्ष गोष्टी पुन्हा कवळी भस्म चिमुटी वातास्त्र जलपुनी पोटी चमूवरी प्रेरितसे मग ते वातास्त्र अति तीक्ष्ण चमू सहराया दाविले गगन रथ गज वाजी शिबिकासन वातास्त्रे पाडिली तेणे करूनी चमू समस्त गगनपंथे आरंबळत म्हणती हे महाराजानाथ शरणागता तारावे सकळ स्तविती दीनवाणी ते शब्द ऐकुनी तपोज्ञानी चौरंगीसी म्हणे घे उतरोनी चमू सहित राया ते मग तो कुशल प्रज्ञावंत पर्वतास्त्रासे आड करीत मग सकळ आटुनी गेला वात चमू मिरवली नगमौळी मग उभा करोनी आपुला कर म्हणे उतरुनी यावे चमू समग्र मग रायासह कटकभार उतरले तळवटी मग समीप येता शशांगर चौरंगीसी बोलिला गौरकुमर पितयासी करोनी नमस्कार तुष्टचित्ती मिरविका ऐसे ऐकता गुरुनंदन धावनी धरिले तात चरण म्हणे महाराजा मी तव नंदन निजदृष्टी देखे मज ऐसे बोलता चौरंगीनाथ राये धावनी धरिले हृदयात मग परमप्रीती गोरक्षाते चरणी भाळ अर्पितसे मग गोरक्ष ही धरुनी हृदयी म्हणे राया याचा प्रताप पाही येरी म्हणे तुझ समान आई भेटल्या न्यून कायसे या उपरी तैसे चौरंगीनाथ वज्रास्त्र निर्माण करीत चूर्ण करूनी महापर्वत अदृश्यपंथी मिरवीतसे या उपरी शशांगर गोरक्षासी म्हणे चतुर आरोहण करूनी शिबिकेवर राजसदनी चलाजी या उपरी बोले चौरंगीनाथ आम्ही न येऊ तव गृहात सापत्न मातु श्रीचे कुडे मनात हस्तपाद छेदिले मग मुळापासून सकळ वृत्तांत राया लागी केला श्रुत रावकोपोदधीत उचंबळला गळा सेवका लागी आज्ञा करीत ताडीत आणा राणी येथ ते ऐकुनी चौरंगीनाथ काय परी वदतसे म्हणे ताता आपुले वचन हेची शिक्षा आली घडून यावरी ताता आपुले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा तरी ऐसे न करी ताता सदनीच शिक्षा करावी प्रीता मग शिबिकासनी बैसवूनी तत्वता राजसदना पातले राव जाता मंदिरात पादत्राण घेऊनी हातात ताडन करूनी पत्नी ते म्हणे जाई येथूनी 12 संवत्सर पर्यंत त्वा तप केले शुचिष्मंत तयाचे फळ कुडे मत भ्रष्ट केले राज्यासी ते पाहुनी गोरक्षनाथे राया संबोधुनी केला शांत 1 मास राहिला तेथ शशांगर भक्तीने या परी गोरक्ष जाते समयी वंशवेष्टी मोह प्रवाही प्रसाद देऊनी राजदेही वीर्यवान पै केला म्हणे कामिनी करूनी दुसरी भोगी वंशलतेची लहरी ऐसे सांगुनी शशांगरी चौरंगी सह चालीला मार्गी चालता मुक्काम पाहते झाले प्रयागस्थान स्नान करूनी उत्तमोत्तम शिवालयी पातले येताची करोनी शिवदर्शन मग शिवदारे बोलुनी वचन गुरुकलेवराचे वर्तमान तिये लागी पुसतसे तवती होऊनी भयभीत बोलती झाली चाचरे घेत शरीरे करूनी थरथरा कंपित पायांवरी लोटली म्हणे महाराजा गुरुनाथा राजभाजा रेवती कांता तिने माते भ्रष्टऊनी चित्ता पुसुनी घेतले होते की या उपरी दुसऱ्या लागुनी वदले नाही कलेवर कहाणी परी नेणो भय वाटे मनी कलेवर पहा निज दृष्टी स्त्री जाती बोलती एक परीकरणी करीती आणिक मज वाटतसे ती चाळक समक्ष दृष्टी पहावे ऐसी ऐकुनी तियेची वाणी
परम घाबरला गोरक्षमुनी मग एकांत गुहा सदनी विदारुनी पाहातसे तव ते मोकळे गुहागार आत नाही कलेवर मग नेत्री दाटुनी मोहाचा पूर शोकसिंधू चंबळे तव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंता सोडुनी दिधली माझी ममता आता येथे गुरुनाथा कवणे ठाई पाहू मी ऐसे म्हणूनी आरंबळत धरणी प्रति शरीर टाकित तवती शैवदारा मोहस्थित होऊनी त्या ते बोलतसे म्हणे महाराजा धैर्य धरी मी राजांगणे जाऊनी सत्वरी पुसुनी येते मच्छिंद्र शरीरी वृत्तांत कैसा झाला तो ऐसे बोलुनी गोरक्षाते शैवदारा अंतपुरात शीघ्र जाऊनी रेवती ते राजनेमाने नमियेले तवती पाहुनी शैवकामिनी म्हणे का आली सवो माय बहिणी येरी म्हणे अंतःकरणी आठव माते झालासे म्हणाल तरी आठव कोण तरी 12 वर्षे आली भरून तुम्हा लागी सांगितली खूण राजभागी विचारा ऐसी ऐकतात येची वाणी एकांताने ते राजपत्नी म्हणे मायवो अंतःकरणी चिंता सोडी सकळती अगे तुझ विरहित त्याची दिवशी कलेवर काढुनी शस्त्र उद्देशी वाटेले गे रती रती मासी सकळ विपिना माझारी त्यासही लोटले बहुत दिवस अस्थिमासाचा झाला नाश जीवजंतू खाऊनी त्यास विष्ठा मृत्तिका झाली असे तरी या कार्याचा सकळ तरू समुळी उमटीला बिजांकुरू आता चिंतेचे फळ अपारू कोठुनी दृष्टी पडेल ऐसे बोलता राजांगना चिंते व्यापिली शैवंगना म्हणे नेणो पुढिल्या कर्मा कैसे घडोनी येईल परी आता असो कैसे श्रुत करावे गोरक्षास जे जे असेल प्रारब्धास भोग भोगणे लागेल ऐसा विचार करूनी चित्ती पुनश्चाली शिवालया प्रती जे वदली रेवती युक्ती प्रांजळ तैसे सांगितले सांगता ऐकिले नाथे परम पेटला क्रोधानळा ते म्हणे शिक्षा करावी राजभाजे ते दुःखार्णवी बुडवूनिया ऐसा विचार घटित मनी परी पुनः करीत विवेकबंधन रेवती माता मज कारण मच्छिंद्रनाथे लागतसे जरी अवज्ञा करून जंतूंचे झाले भक्षण तरी आता शोधार्थमन मच्छिंद्र शरीरी ठेवावे न द्यावे तिसी शिक्षे कारणे ते नाशन पावे निश्चय पूर्ण कोणे तरी ठाया लागुन मच्छिंद्र देह असेल मग बोलावनी चौरंगी ते म्हणे बारक्षी शरीराते मी देहासी सांडुनी त्रिभुवनाते कलेवर शोधार्थ जातो की परी रेवती येथील राजकांता प्रवर्तली आहे मच्छिंद्र घाता तैशीच वही वटेल माझी अर्था म्हणूनी सावध असावे ऐसे सांगुनी चौरंगी ते प्रवेश करी गुहागृहाते पानसान शरीराते भ्रमण करी 10 दिशा सकल शोधिला जंबूद्वीप सरितार्णवी सकल आप ग्रामकानन सप्तद्वीप रती रती शोधिले परी जीवजंतूची देहस्थिती होऊन शोधिता गुरुचे कलेवर पूर्ण कोणे तरी ठाया लागुण मच्छिंद्र देह असेल अतळ वितळ सुतळ पाताळ सप्तही पाताळ स्थळ पिंड ब्रह्मांड शोधुनी सकळ स्वर्गावरी चालिले सुवर्लोक भुवर्लोक तपोलोक आर्यमा यक्षादी सत्यलोक कुबेर तारागणादी अनेक शोधुनिया पाहिले एकमेरू स्वर्गपाठार गणगंधर्वादी अन्य सुरवर सकल शरीरा करूनी संचार गुरु शरीर शोधिले उपरी पाहुनी वैकुंठ समस्त त्वरे पातला कैलासा प्रत तो होताची प्रवेश शिवगणात धुंडाळूनी पाहातसे तो शिवगणी चामुंडा समुदायात अस्तित्वचा मास देखे समस्त त्यावरी वीरभद्र सर्वगणात गर्जोनिया सांगतसे
म्हणे 12 वर्षाचा सरला नेम, मच्छिंद्र शवा ते करा रक्षण, तयाचा शिष्य गौरनंदन, कोणे रूपे येईल की. ऐसी ऐकुनी तयाची वार्ता, गोरक्ष तेथुनी झाला निघता, तो येरीकडे चौरंगी नाथा, काय सुचले होते की. गोरक्ष शवाजवळ बैसून, आणि कसकळ अस्त्र व्यापून, जेथे लागन लागे देवा कारण, ब्रह्मादिका करोनिया. ऐसे शव अस्त्र व्याप्त, तैशातुनी निघुनी गौरसूत, गुप्तवेशे शरीरात, येऊनिया प्रवेशला. प्रवेशताची अकस्मात, उठूनी बैसला गौरसूत, मार्ग पाहुनी गुहागृहात, बाहेर आले उभयता. मग सिद्ध करोनी भस्मझोळी, उभे राहिले दोन्ही बळी, पर्वतास्त्र तेणे काळी, अर्कावरी सोडिले. गोरक्षमुखींचे पर्वतास्त्र, प्रविष्ट होता अति स्वतंत्र, माथा उचलिता अंबरपात्र, भरोनिया निघाले. 1.25 योजनमिती, स्वर्गी उंच झाले गबस्ती, त्याहुनी माथा द्विगुण पर्वती, अंबराते मिरवला. मित्रमार्गीचा धरुनी रोक, आकाशस्तंभ झाला एक, तेणे करुनी संदनी अर्क, मार्गावरी अडखळला. चक्रपदा चालावया वाट, न मिळे पाहुनी सुभट, मग सज्ज करुनी गांडीव चिमुटी, योजिता झाला महाराजा. तीव्र शरी वज्रास्त्र, योजनी सोडी प्रविष्ट मित्र, तेणे करुनी पर्वतास्त्र, भंगिता झाला ते क्षणी. परी पर्वतास्त्र भंगित होता, आदित्य विचारी अपुले चित्ता, हे अस्त्र कोणाची प्रताप दुहिता, आडमार्गी झाले असे. ऐसे पाहता अर्कांतरी, तो समजला नर गोरक्ष केसरी, मग संदनासह महीवरी, येऊनिया प्रकटला. येता देखती अर्कराज, काय करीती हो विजयध्वज, चंद्रास्त्राचे पेरुनी बीज, कोटी चंद्र निर्मिले, तेणे करुनी शीतळ प्रवाही, मिरवती झाली मही, मग तो सकळ दाह स्वभावी, बांधू न शके अर्काचा. ऐसी समाधान स्थिती होता, परी समीप पावला प्रविष्ट सविता, मग चौरंगी आणि गोरक्षनाथ, अर्कचरणी लागती. या परी भाविक स्थिती सांगून, बोलता झाला जगलोचन, बारे तुझ सुख संबंध कोण, दर्शवी का वाचेशी. येरू म्हणती महाराजा, आम्ही उदेलो एक काजा, मच्छिंद्र देह तेजपुंजा, शिवगणी हरी येला. तरी आपण जाऊनी तेथ, सुनीती सांगावी वीरभद्राते, की मच्छिंद्र देह महिते, पाठवूनी द्यावा की. परिया कार्या बहुधा नीती, सांगुनी जरी नाईकती, मग मागुनी बोलावुनी घेऊ या क्षिती, युद्धा लागी मिसळाया. ऐसे परवी महापरवी, आमुची जाऊनी करावी शिष्टाई, इतुका उपकार मच्छिंद्र देही, आम्हासी सहाय्य मिरवावे. ऐसे बोलता गोरक्षनाथ, आदित्यावश्य त्याते म्हणत, मग त्या क्षणी कैलासा जात, त्वरित जाऊनी पोचला. गणे पाहुनी अर्क येता सहज, पापा लागी विजयध्वज, म्हणती येणे महाराज, कवण्यार्था झाले असे. आदित्य म्हणे ऐका वचन, गोरक्ष शिष्टाई साधन, करू पातलो तुम्हा कारण, मच्छिंद्र देहा कारणे. तरी मम बोलणे आता, चित्त द्यावे परमहिता, महिसी पाठवा मच्छिंद्र देह आता, तुष्ट करी गोरक्षा. तुम्ही तुष्ट केलिया त्यास, नाथपंथे वाढेल प्रीत. ऐसे उत्तर बोलता आदित्य, वीरभद्र बोलतसे. हे महाराजा ऐकवचन, आम्हासी दुःख दिदले मच्छिंद्राने, तरी आता गेलिया प्राण, महीन दाऊ शवाते. जरी गोरक्ष झुंजेल आम्हा ते, तरी सिद्ध होऊ युद्धाते. गोरक्ष जिंकुनी समरंगणाते, मच्छिंद्रासम करुणी ठेवू. उपरी बोले नारायण, मच्छिंद्रे दुःख दिले तुम्हा कारण, तेव्हा तुमचा प्रताप पळून, कवनठाया गेलासे.
आता अवचट घडले ऐसे म्हणून प्रौढ झाला मानसे परी मच्छिंद्र जैसा तैसाची गोरक्ष प्रताप बळी असे की तेव्हा मच्छिंद्र होता एक आता दोघे असती प्रतापर्क ते कोपल्या सकळ धाक कृतांता समयोजिती येरू म्हणती असो कैसे परी कदान देऊ मच्छिंद्रास या परी बोले राजस आवडेल तैसे करावे परी एक आणिक वचन तुम्ही उतरा मही कारण स्वर्गी करिता कंदन शिवलोकात पावेल ते म्हणती की यासी काय कारण तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण कैलासगिरी पिष्ट होऊन खंड करीती लक्षणार्धे परी ते पाहुनी येथील वस्ती विनाश होईल स्वर्गाप्रती मग त्या कोपे पशुपती शासन करील तुम्हा ते भव भवानी अति प्रीती करीती गोरक्ष मच्छिंद्राप्रती पहा शरीर रजसवे चामुंडा हाती कैलासाते पाठविले तरी आता शिवा न कळता मानेल तैसे करावे चित्ता ऐशी गोष्ट आदित्य बोलता सर्वापरी मानले मग वीरभद्र म्हणे सर्वगणांसी तुम्ही युद्धा जावे सर्व महिसी दुःख लागता काही रणासी मीही येतो मागून मग अष्टभैरवगण अवश्य म्हणून करीती गमन विमाने प्रत्यक्ष घेऊन शस्त्रास्त्रादिकी उतरले 72 कोटी 84 लक्ष येताची देखे नाथ गोरक्ष मग चौरंगी ते बोले प्रत्यक्ष सावध होई मम वत्सा असो शिवगण येताची मही लोटते झाले शस्त्रप्रवाही ते गोरक्षे पाहुनी त्या समयी वज्रास्त्र निर्मियेले वज्रास्त्र पातले लवन लागता सहस्त्र वेळा भवते फिरता तेणे शिवगणांचे शरसमस्त अंगी लिप्त न होती ते पाहुनिया सकळ शिवगण योजिती अपार अस्त्रा कारण तितुक्याही अस्त्रा उभयजन लक्ष धरूनी उडवीती अग्नि अस्त्र धूमास्त्र तयावरी प्रेरिती वातास्त्र वातास्त्रावरी उरगास्त्र प्रेरिते झाले शिवगण काळास्त्र आणि वज्रास्त्र महाकठीण स्पर्शास्त्र तया माझी दानवास्त्र प्रळय करीत आगळा ते पाहुनी गोरक्षनाथ प्रेरिता झाला जलदास्त्र तया मागे पर्वतास्त्र लागोपाठ करीतसे तया मागे खगेंद्रास्त्र तया मागे संजीवनी अस्त्र मग प्रेरी इंद्रास्त्र ते झाऊनिया झगटे विभक्तास्त्र देवास्त्र कठीण तीही झगटती त्वरे करून ऐसे अस्त्र परिपूर्ण गणास्त्र ते भंगीती त्यात काय करी चौरंगीनाथ हळूची मोहनास्त्र प्रेरित ते संचरोनी गणहृदयात मग मिरवत पिसाटपणे सर्वांसी नाही देहभान तेणे न कळे आलो कोण कार्या लागून पिशाच वृत्ती भ्रमतरानोरान व्यर्थ फिरते जाहले त्यात आणिक चौरंगीनाथ प्रेरी प्रळय काळींचा वात तेणे गण समस्त वायुचक्री पडियेले तो वीरभद्र मागुनी चामुंडे सहित युद्धा लागी आला त्वरित परी शिवगण पाहुनी अव्यवस्थित परमचित्ती क्षोभला मग गांडीवा ते टणत्कारोनी बाण योजिले अपार गुणी कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तिनी विविध बाणी पाडीतसे जैसा प्रळय काळींचा वडवानळ तो यत्नेन पावे कदा शीतळ तन्याये शिवबाळ कोपानळी वेष्टीला ते पाहुनी चौरंगीनाथ रती अस्त्र प्रेरित त्वरित तेणे कामास्त्र त्वरे निश्चित मूर्छित होऊनी पडियेले यावरी दुसरे चौरंगीनाथ दशासुरी अस्त्र प्रेरित ते पाहुनिया नाभीसूत झडझडोनी पळतसे चित्ती म्हणे नोहे बरवे वेद हरतील आता सर्व शंखासूर प्रतापार्णव पुन्हा उदय झाला असे ऐसा विचार करूनी मनी ब्रह्मास्त्र दडले अदृश्यपणी पुढे कामिनी अस्त्र चौरंगी मुनी प्रेरिता झाला लवला आहे ते पाहुनी कार्तिकास्त्र पळूनी लपवी मुखपात्र
परी चौरंगीचे पांचजन्यास्त्र प्रळया लागी मिरवले. ते पाहुनिया भद्रजाती मत्स्यास्त्र योजिले परमनिगूती. तेणे करुनी तदस्त्र शांती अदृश्यते मिरवले. परी परमकोपोनी तपोबळ तीव्रास्त्र योजिले तत्काळ. संजीवनी योजनी सबळ सकळ दानवा उठविले. ते दानव म्हणाल कोण कोण त्रिपुर सुंदराक्ष मलमृदू मान्य. महिषासूर जालंधर प्राज्ञ काळयवन अघबक. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप सहित मुचकुंद बळी वक्रदंत. रावण इंद्रजित कुंभकर्ण त्यात सिंहनाद भरिताती. ऐसे सबळ राक्षस उठता विमानयानी सुरवर असता. अतिभय मानुनी चित्ता विमाना ते पळविती. कैचे युद्ध कैचे पाहणे पळती सूर भयभीत होऊन. 33 कोटी देवता कारण चिंता पार व्यापिली. म्हणे रावणे बंदी घातले दैवे दाशरथी रामे सोडिले. आता दैन्य भोगुनी आले दुःख अपार ये धवा. ऐसे होऊनी भयभीत कंपे व्यापिले ते समस्त. असो सुरवर जाऊनी वैकुंठात निवेदिती श्रीरंगा. मग तो दयाळ चक्रपाणी ऐसे ऐकुनी सुरवरवाणी. म्हणे भोग आला परतुनी अवतार दीक्षे कारणे. मग तो परमदचकुनी चित्ती शिवपाचारीला सुरवरान हाती. बैसवूनी स्वसंगती विचित्रकर्णी निरोपिली. म्हणे गोरक्षे केले अनुचित पुन्हा उठविले दानव समस्त. आता दानव तरी रसातळा प्रत मही सकळ नेतील की. एक एक दानवासाठी आपण माराया झालो कष्टी. कल्पवरी अवतार जेठी धरुनिया भिडलो. तरी आता कैसे करावे निवटीतील कैलासा सकळ दानव. हा मूर्ख तो वीरभद्रराव व्यर्थद्वेषी मिरवला. मग सोडुनी वैकुंठासी येते झाले गोरक्षापासी. म्हणती बा विपरीत महिसी पुत्रा हे काय मांडिले. अरे एक एका राक्षसा लागी आम्ही श्रमलो बहुप्रसंगी. अवतार घेऊनी नाना रंगी हनन केले तयांचे. तरी आता कृपा करून अदृश्य करी दानवा कारण. येरी म्हणे गुरु शवा आणून द्यावे आधी मज लागी. मग शिवे बोलावनी चामुंडेसी मच्छिंद्र शवा ते आणविले महिसी. म्हणे बाणी घेई राक्षसांसी शांतदृष्टी दावी का. यावरी गोरक्ष म्हणे त्या ते दानवनो हेत अस्त्र व्यक्त. संजीवनी प्रयोग देहस्थित दानव उदया पावले. तरी अवतार घेऊन पुनयोजा रणकंदन. नातरी वीरभद्राची आस्था सोडून द्यावी लागेल तुम्हा ते. यावरी बोले बालदृष्टी येरपोर नाही म्हणे पोटी. परीनाथा राक्षस जेठी दुःख देतील आम्हा ते. एक मधु दैत्य माजला तेणे पळविले रानो राणी आम्हाला. शेवटी एकादशीने त्याला मृत्युमुखा पाठविले. ऐसे दुःख सांगावे किती तरी आता कृपामूर्ती. वेगी निवटी राक्षसांप्रती पुत्रमोह सांडिला. ऐसे शिव विष्णू बोलत येरीकडे राक्षस समस्त. वीरभद्र पाहुनी झुंजत धनुष्यबाण कवळूनिया. परी तो प्रतापी भद्रजाती एकटा झुंजता सर्वांप्रती. नाना शस्त्र अस्त्राकृती निवारित बलिष्ठ. ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकमेणी माजले कंदन. येरीकडे शिवविष्णूंनी स्तुती तुष्टविला गोरक्ष. तुष्ट होता गोरक्ष जती वाताकर्षण अल्पयुक्ती. भस्मचिमुटी रणकंदना प्रती फेकूनिया देतसे. तेणे दानव वीरभद्रासहित मही पाडिले निश्चेष्टित. श्वासोच्छवास कोंडुनी समस्त प्राणरहित झाले ते. सबळ अस्त्रे वाताकर्षण ठाऊक नवती देवदानवा कारण. परीनाथपंथी ती येऊन प्रसन्न झाली कृपेने. असो वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापवंत. त्यावरी गोरक्षे जल्पुनी अग्नि अस्त्र सकल केले भस्मतेने.
यावरी पुढे पंचानन वेष्टिले अति मोहाने ते पुढिले अध्यायी सकळ कथन श्रोतियांनी ऐकावे परमसाधन योजनी चित्ती पाठ थापटूनी वक्त्याप्रती भला भला म्हणूनी उक्ती श्रोते करीती तत्कृपे परमावधाना योजनी चित्त वक्ता जाहला धोंडी सूत नरहरी मालू नामजात संत सेवे अनुसरला स्वस्ते श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद्भाविक चतुर त्रयस्त्रिंशतितमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार त्रयस्त्रिंशतितमाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय।